घटना घडली त्या संदर्भामध्ये आज मी या ठिकाणी हॉस्पिटलचे डीन, काही वॉर्ड्समध्ये आम्ही जाऊन आलो, त्या ठिकाणी पेशंट्सची, त्यांच्या नातेवाईकांची भेट घेतली। मला तुम्हाला सांगायचं आहे की आरोग्य ही सरकारची सगळ्यात महत्त्वाची प्रायोरिटी आहे, त्याला सर्वोच्च प्राधान्य आहे। जेव्हा ही घटना घडली त्या क्षणाला सरकार ॲक्शन मोडमध्ये आले। एका दिवसामध्ये 14 निर्णय घेतले गेले। यामध्ये काय लूप होल्स आहेत, काय त्रुटी आहेत, त्याच्या संदर्भामध्ये योग्य निर्णय घेतले गेले। 2800 प्लस जी भरती थांबली होती मॅटच्या स्टेमुळे, ती सुद्धा सरकारने आता त्याचाही मार्ग मोकळा केलेला आहे। मला इथे आपल्याला सांगायचं आहे, आजही दुपारी 3 वाजता राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवरती त्या ठिकाणी संवाद साधणार आहेत। त्याचबरोबरीने प्रत्येक जिल्हाधिकारी, विभागीय अधिकारी, हॉस्पिटलचे डीन, वैद्यकीय काय म्हणतो आपण CS, सिव्हिल सर्जन, या सगळ्यांची एक कमिटी बनवून आपापल्या एरियामधल्या हॉस्पिटलला रोज भेट देणे आणि तिथं काय कमी आहे त्याची माहिती घेणे, अशा पद्धतीच्या सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। मी आत्ताच हॉस्पिटलचे डीन, तिथला सगळा स्टाफ या सगळ्यांशी बोलले। ICUमध्ये कधीच औषधांचा तुटवडा नव्हता। त्या दिवशी जी घटना घडली, मला काही बघा, आम्ही कोणी डॉक्टर नाही आहोत, परंतु स्टॅटिस्टिक आपल्याला समजतं। माझ्या हातात जो हा रेकॉर्ड आहे, हा गेल्या 3 वर्षाचा रेकॉर्ड आहे आणि या 3 वर्षाच्या रेकॉर्डमध्ये 2020, 2021, 2022 आणि आत्ताचं 2023 या सगळ्या घटनांमध्ये जे पेशंट्स इकडे आणले जातात हे अत्यवस्थ अवस्थेतले असतात। प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर ज्या वेळेला उपचार संपतात त्यावेळेला पेशंटला घरी घेऊन जा म्हणून सांगण्यात येतं, ते सगळे पेशंट इकडे येतात। शेवटच्या क्षणाला जे काही करता येईल ती प्रयत्नांची शर्त करून या हॉस्पिटलचे डॉक्टर्स त्यांना त्या ठिकाणी वाचवतात। ज्या दिवशी 24 जणांची डेथ झाली, त्याच दिवशी 230 जणांचा डिस्चार्जसुद्धा झालेला आहे। या हॉस्पिटलमध्ये हे सरकार बदललं आणि या 1 वर्षामध्येच, या 1 वर्षाच्या या दिवशी एवढे सगळेजण गेले, असा जो काही विरोधी पक्षाने सूर लावला आहे, खरं तर त्यांना ही उत्तर द्यायची वेळ नाही, ही जागा नाही। पण मला हे सांगायचं आहे, जे इथे येऊन भप्पारे सोडून गेले ते कुणी डॉक्टर नाही आहेत। माझ्यानंतरही काही महानुभाव येणार आहेत, त्यांना मला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे, येताना डॉक्टरला घेऊन या, ज्याला मेडिकल समजतं तो तुम्हाला नीट सांगू शकेल। 2020 पासनं पर डे ॲव्हरेज 13चा डेथ आहे। 2020, 2021, 2022 आणि आता 2023 चालले। त्यामुळे एकाच दिवशी असं झालं का? तर नाही, हे एका दिवशी झालेलं नाही आहे। मला हे सांगायचं आहे, एकही माणूस दगावला तो आमच्यासाठी दुःखाचीच गोष्ट आहे, कारण एखाद्या परिवारातल्या कुणी अशा पद्धतीने आपलं माणूस दगावणं हे कुणासाठीही वाईटच आहे। पण ज्या पद्धतीने विरोधकांनी स्वतःचं मानसिक आजारपण लोकांना दाखवलं, महाराष्ट्राच्या जनतेला दाखवलं, त्याची मला कीव येते। या घटनेमधून सुद्धा, हे राजकारण करण्याची घटना नाही आहे, पण या घटनेमधून सुद्धा राजकीय सलाईन घेऊन गेले तिकडून ते, आणि सगळ्या राज्यामध्ये वणवा पेटवायचं काम चालू केलंय। याचं मला वाईट वाटतंय। 2.5 वर्ष तुमचं सरकार होतं, इथे येऊन त्या ताई, मोठ्या मोठ्या भप्पारे मारून गेल्या। विसरलं का तिकडे भंडाऱ्यामध्ये 11 लहान मुलं डॉक्टरच्या नाही, शॉर्ट सर्किटमुळे जळून कोळसा झाली। त्या मातांचे अश्रू नाही दिसले तुम्हाला? त्यावेळेला तुम्ही का नाही मागितला आरोग्यमंत्र्याचा राजीनामा? होते ना राजेश टोपे तुमच्या जवळचे, मागितला का? नाही मागितला। मला या गोष्टींची उत्तरं पाहिजे। सगळ्या शासकीय रुग्णालयांचं आम्ही ऑडिट करू म्हणून त्यावेळेला मोठी भीमथाटी गर्जना केली होती। किती हॉस्पिटलचं केलं हो? आमचं सरकार हे त्या ठिकाणी फेसबुकवरचं सरकार नाही आहे, हे ॲक्शन मोडचं सरकार आहे।
आणि म्हणून मला या सगळ्या आठवणी करून द्यायच्या आहेत त्यांना. औषध आहेत का मॅडम? औषधं आहेत, मी आता सगळ्यांशी बोलली आहे. औषधं आहेत, ICUमध्ये कधीही औषधांचा तुटवडा नव्हता. या ठिकाणी आजूबाजूच्या जिल्ह्यातलीही लोक येतात आणि जे येतात त्यांना ट्रीट करणं हे डॉक्टरांचं कामच आहे. मॅडम, आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे, आपण कोणी डॉक्टर नाही ना, तुम्ही कोणी डॉक्टर आहे. जे इथे येऊन मोठे मोठे तारे आखलेचे तोडून गेले तेही कोणी डॉक्टर नाही आहेत. हा स्टॅटिस्टिकचा रिपोर्ट आहे, हा रिपोर्ट तुम्ही घ्या. ॲव्हरेज डेथ काय म्हणते, आणि हे 2020 पासून चाललंय. 2020, 2021, 2022 आणि आता आपण 2023 मध्ये आहोत. मग आपण काय म्हणणार आहोत? मॅडम, त्यामुळे कुठेतरी प्रत्येक गोष्टीमध्ये आपला स्वार्थ बघत कुठेतरी राजकीय सलाईन घ्यायचं हे विरोधी पक्षाने बंद केलं पाहिजे. त्यांचं मानसिक आजारपण हे महाराष्ट्राला ते दाखवत आहे, हे चुकीचं आहे. आम्ही जर हिशोब द्यायला बसलो तो बहुत लंबी लिस्ट आहे आणि म्हणून आम्हाला कम्पेअर करायचं नाही आहे. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, या राज्यातली एकही डेथ झाली ती डेथ आमची जबाबदारी आहे, कारण आमचं सरकार आहे. आणि म्हणून मला हे सांगायचं आहे की एका दिवसात 14 निर्णय घेतले गेले, PPTCचे फंड दिले गेले, त्याचबरोबरीने विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, तुम्हाला सांगितलं मी सिव्हिल सर्जन, हॉस्पिटलचे डीन यांची जबाबदारी त्या ठिकाणी निश्चित करण्यात आलेली आहे. जे जे काही लूपहोल्स असतील या घटनेच्यामुळे राज्यभरातल्या सगळ्या हॉस्पिटलचा त्या ठिकाणी आढावा घेण्यात येतो. स्वतः मुख्यमंत्री, स्वतः उपमुख्यमंत्री, सगळे मंत्री या संबंधित खात्याचे त्या ठिकाणी काम करताना दिसत आहेत. ही टीका करायची वेळ नाही आहे, पण उत्तर देणं पण तितकंच गरजेचं आहे. आणि म्हणून आपल्याला ज्या क्षेत्रातलं माहिती नाही त्या क्षेत्रामध्ये येऊन कसा इथं मृत्यूचा तांडव चालला आहे आणि महाराष्ट्रामध्ये लोकांच्या मनामध्ये जे भय निर्माण करायचं काम विरोधकांनी केलं आहे त्याचा मी इथे जाहीर निषेध करते. आणि म्हणून याच्या पुढे कोणी तुम्ही याल, कृपया डॉक्टर घेऊन या, कारण आपण डॉक्टर नाही आहोत. आपल्याला फक्त तुमच्या सलाईनसाठी तुम्ही इथे आलात. तुम्हाला लोकांच्या दुःखाशी घेणं देणं नाही आहे. आणि म्हणून हा रिपोर्ट जे सांगतोय हा 3 वर्षाचा रेकॉर्ड आहे. हा रेकॉर्ड चेक करा, हे आज झालेलं नाही आहे. हे का होतंय त्याची कारणं आहेत. आणि अशा पद्धतीने आरोग्य यंत्रणेवर सततचा भडीमार करून त्यांचं कुठंतरी खच्चीकरण करायचं काम आपण करतोय, याचं सुद्धा भान विरोधकांना त्या ठिकाणी राहिलेलं नाही आहे. हे अत्यंत दुर्दैव आहे. मॅडम, तुम्ही म्हटलात की औषधी नाही आहे, औषधी नाही आहे म्हणतायत, औषधी आहे म्हणतायत ICUमध्ये. मग गेल्या 5 दिवसात जवळपास 36 नवजात अर्भकांचा जीव झाला. हे महाराष्ट्रासाठी भूषणावळ आहे का? त्याचा पण रेकॉर्ड आणि डीननी पहिल्या दिवशीच्या बाईटमध्ये सांगितलं की आमच्याकडे औषधी नाहीये. रेकॉर्ड सांगते, बाईट आहे डीनचा आमच्याकडे. रेकॉर्ड सांगते. असेल की तुम्ही सगळं ऐकणार, तुम्हीच सगळं चालवणार, थोडंसं जरा आपल्याला विचारायला पाहिजे. त्या दिवशी 17 छोटी बाळं ही बाहेरून आली होती. त्या ज्या महिला आल्या होत्या, एका आईचा आणि मुलीची जी डेथ झाली, अतिशय हृदयद्रावक होते की त्यावेळेला ती क्रिटिकल पोझिशनमध्ये होती. बाळाचं वजन हे मी डॉक्टर नाही, आता मी शिकून आली आहे, मी विचारलं त्यांना, 2.5 किलो जर बाळाचं वजन जन्मता असेल, 2, सव्वा 2, 2.5 किलो, तर ते बाळ सर्वाईव्ह करू शकतं. बाळाचं वजन 1 किलो, सव्वा किलो, 800 ग्रॅम, 700 ग्रॅम अशा परिस्थितीमध्ये बाळ टिकत नाही. 17 हे त्या दिवशीचे पेशंट, 3 दिवस तुम्हाला माहिती आहे लागोपाठ सुट्ट्या आल्या होत्या. त्यामुळे 17 जे महिला आहेत त्या बाहेरून आलेल्या होत्या आणि 7 पेशंट जे आहेत ते हॉस्पिटलमध्ये आधीपासून ॲडमिट होते. त्याच्यातले 4 पेशंट हे 1 किलोपेक्षा पण कमी होते कुठल्या हॉस्पिटलमध्ये, आणि त्याच्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली. मग आपण ज्या गाव पातळीवर गरोदर मातांसाठी योजना राबवतो त्या फेल आता त्यात नाही, त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला सांगते मी, आता जे छोट्या बेबींना ठेवतात ना पेटीमध्ये, तिथे खूप आया बसल्या होत्या, त्यांच्याशी बोलले, त्यांचा पण व्हिडिओ मी तुम्हाला पाठवते. गोळ्या दिल्या जातात, हम खाते नहीं है. पोषण आहार दिला जातो, कभी खाते कभी नहीं खाते. अभी डॉक्टर ने जो बोला है कि भाई ये गोलियां तुमको लेनी है, अगर ये लेते तो बच्चा अच्छा होता, तंदुरुस्त होता, आज आपके गोद में होता, हे आम्ही त्यांना सांगितलं. आपण इथपर्यंत देऊ शकतो, आपण गिळायला देऊ शकत नाही. त्याच्यामुळे याची सुद्धा तुम्ही जे म्हणता अतिशय व्हॅलिड मुद्दा आहे, कारण याच्यावर कोट्यांनी पैसे खर्च होतात. त्यामुळे DHOच्या माध्यमातून
आशा वर्करच्या ताई ज्या आमच्या तिकडे जातात, गोळ्या देतात, व्हायटमिन्सच्या, आयन्सच्या, ज्या काही गोळ्या देतात त्या या गर्भवती माता घेतात की नाही, इथून आता आपल्याला बघण्याची गरज आहे. आणि येणाऱ्या दिवसात आम्ही तेही करू. ज्या महिला घेत नाही, त्याला त्याचं महत्त्व समजत नाही, अशा महिलांना त्याचं महत्त्वही समजू की ताई हे तू घेतलं पाहिजे. जर नाही घेतलं तर बाळाचं वजन कित्येक वर्षापासून इथं कर्मचाऱ्याचा अभाव आहे. 100 नर्सेस मी तुम्हाला हेच सांगितलं. भरती का होत नाही मग? मॅटचा स्टे होता, आता तो स्टे उठवला आहे. 2800, तुम्हाला मी एक्झॅक्ट फिगर सांगते, एकच मिनिट, एक्झॅक्ट फिगर तुम्हाला सांगते मी. नाही 2800 समथिंग नको, एक्झॅक्ट आकडा सांगते. 2862, 2862 मॅटचा स्टे असल्यामुळे हे थांबलं होतं, ते आता चालू होणार आहे. आणि त्याच्यामुळे या आरोग्य यंत्रणेचं खच्चीकरण आपल्याला करायचं नाही आहे. आपल्याला त्यांना त्यांचं मॉरल वाढवायचं आहे आणि त्याच्यासाठी सरकार सज्ज आहे. मला सगळ्यांना सांगायचं आहे, टीका करा पण हा विषय नाही. आणि असंही बोलू नका की हे आत्ताच होतं आहे म्हणून मी रेकॉर्ड घेऊन आली आहे. हा रेकॉर्ड सांगतोय, हा रेकॉर्ड फक्त महायुतीचं सरकार आल्यावर, शिंदे फडणवीस पवारांचं सरकार आल्यावरचा नाही आहे. बरं, हे रेकॉर्ड आपण जे दाखवतो- नक्की. ऐका सगळं चेक केलंय आपण. अगदी 3 वर्षाचा रेकॉर्ड आहे हा. मग गेल्या 9 महिन्यात याच रेकॉर्डनुसार 52% मृत्यू वाढलेले आहेत. मला हेच तुम्हाला सांगायचं आहे. गेल्या 9 महिन्यात सांगते तुम्हाला, ॲव्हरेज जो दर आहे डेथचा हा 13 आहे. आणि याच्यामध्ये बाहेरून आलेले, अत्यवस्थ परिस्थितीतून आलेले पेशंट्स, ज्यांना कुणी ट्रीट करत नाही, असे पेशंट इथे आणले जातात. मी आता ज्या पेशंट्सना ज्या दिवशी 24 डेथ झाली त्या दिवसाच्या सुद्धा 2 पेशंट अजून सर्वाईव्ह करत आहेत. मी त्यांच्याशी पण बोलून आले, त्यांच्या पालकांशी बोलून आले. अत्यवस्थ परिस्थितीत असलेले पेशंट आता रिकवर होत आहेत. त्याच्यामुळे डॉक्टर काहीतरी करत आहेत आणि त्याच्यामुळे कुणाला पाठीला घालायचं कारणच नाही आहे. पण मला हे म्हणायचं आहे की याच्यामधली मेडिकल तज्ज्ञ आपल्याला समजून घेतली पाहिजे. ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वातावरण तयार केलं गेलं आहे की कशा पद्धतीने नांदेडच्या शासकीय रुग्णालयामध्ये काय चाललंय, तर हे चाललंय. हा 1 दिवसाचा रेकॉर्ड नाही, हा 3 दिवसाचा रेकॉर्ड आहे. परत सगळ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना सांगते, आपलं काम आहे त्या ठिकाणी जाणं, सूचना असतील नक्की करा, पण आरोग्य यंत्रणेवर टीका करताना त्यांचं खच्चीकरण होणार नाही याची कृपया काळजी घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ते डॉक्टर मला सांगत होते, बऱ्याच औषधांची नावं घेतली, बऱ्याच आजारांची नावं घेतली. मी डॉक्टर नाही आहे, मी डॉक्टर नाही आहे. त्याच्यामुळे जे कशा पद्धतीने लाईन ऑफ ट्रीटमेंट चालली आहे, कशामुळे कसली डेथ झाली आहे, आपण काय बघू शकतो, आम्ही रेकॉर्ड बघू शकतो. म्हणून मी त्यांना म्हटलं, मला 3 वर्षाचा रेकॉर्ड मला द्या. मीच नाही, माझ्यानंतर येणारे जितके असतील त्या सगळ्यांना हे दाखवा. एकाच वेळेला अशी घटना झाल्यामुळे कदाचित जे या ठिकाणी बोलणारे होते ते त्यांची बाजू किंवा त्यांची भूमिका मांडू शकले नसतील. परंतु आपल्याला या पद्धतीने बघितलं पाहिजे. याचा अर्थ ज्या डेथ झाल्या किंवा ज्या डेथ होत आहेत त्याचं समर्थन अजिबात नाही. आमची जबाबदारी आहे आणि आम्ही ते करतोय. पण डेथ कशा होत आहेत की ज्या वेळेला सगळे नाकारतात त्यावेळेला घरी नेण्यापेक्षा इकडे आणूया आणि मग इकडे आणल्यानंतर जे काही करता येईल ते केलं जातं. पण ज्या पद्धतीने विरोधी पक्षाने व्हिडिओ काढले, बाकीच्या गोष्टी केल्या, म्हणजे मला तर आश्चर्य वाटतं की राज्याच्या मोठ्या नेत्या सुसूताई, एक बाई असून दुसऱ्या बाईबद्दल, त्या महिलांबद्दल ज्या पद्धतीने सगळ्यांना दाखवत होत्या, भंडाऱ्यामधली जी बाळं गेली त्यावेळेला आल्या नाही, त्यांच्या आईंचे अश्रू नव्हते का? आता ही टीका नाही आहे, पण बोललं नाही तर समजत नाही. त्याच्यामुळे प्रत्येक ॲक्शनला उत्तर द्यावं लागतं. राजकीय सलाईन घेऊन फिरू नका. सुप्रियाताई, तुमच्या वेळेचं सांगा, नाही तर मला बोलवा, मी येते.
यादी देते तुम्हाला, पण आम्ही ते राजकारण करणार नाही हे आजच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे मला. मॅडम खासदारांनी डीनला शौचालय त्याच्या साफ करायचं ते योग्य आहे संदर्भामध्ये का? मला एवढं म्हणायचंय, डीनचं स्वतःचं टॉयलेट कसं आहे चला आपण बघूया. आमच्याकडे व्हिडिओ आहे, तो तुम्हाला पाठवू. कारण आमच्या दोघी जणी, माझी सरचिटणीस उज्ज्वला हाके आणि आमची चित्ररेखा गोरे त्यावेळेला तिकडे होत्या. त्या खासदाराने पाईप धरला होता आणि डीन नाही, योग्य नाहीच आहे. गुन्हा दाखल करणं योग्य होतं. पुन्हा आता ज्याने केलं आहे त्याच्यावरती होईल ना, चौकशी समिती आली आहे. कोण खरं कोण खोटं, काय चांगलं काय वाईट, याच्यापेक्षा ज्या समिती नेमल्या त्याचे रिपोर्ट येऊ द्या. आत्ताची प्रायोरिटी आहे की आरोग्य व्यवस्था, आरोग्य यंत्रणा यांचं मॉरल वाढवणं आणि त्या ठिकाणी येणाऱ्या गोरगरिबांसाठी चांगल्यात चांगली सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देणं आणि आम्ही ते करणार. सत्तेतील खासदारानं या पद्धतीचं कृत्य केल्यानंतर आरोग्य विभागातील जे काही अधिकारी आहेत त्यांचं खच्चीकरण होणार नाही का? मी सांगितलं ना तुम्हाला, ज्याने जे चुकीचं केलंय कुणाला पाठीशी घालणार नाही. हा लोकांच्या आयुष्याचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातल्या जनतेचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. त्यामुळे ज्याच्यावरती जी चौकशी करायची ती होणार, जी शिक्षा व्हायची ती होणार. पण ज्या पद्धतीने सरकारच्या बाबतीमध्ये ॲक्शन मोडमध्ये असलेलं सरकार, एका दिवसात 14 निर्णय घेणारं सरकार, निधी पुरवणारं सरकार, असं असताना सुद्धा ज्या पद्धतीने विरोधकांनी स्वतःचं राजकीय सलाईन घेऊन जे महाराष्ट्रात फिरतात ते ताबडतोब बंद केलं पाहिजे आणि माफी मागितली पाहिजे महाराष्ट्रातल्या जनतेची, हे मला त्यांना सांगायचं आहे. धन्यवाद. राष्ट्रवादी